सारथी ही शासनाची संस्था असून ती मराठा कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी या लक्षित गटासाठी काम करते। सारथीच्या माध्यमातून या गटासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन परीक्षेची तयारी करण्यासाठी ऑनलाईन निशुल्क प्रशिक्षण दिलं जातं। आपण जाणून घेतोय स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षांबाबत। स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षा म्हणजे नक्की काय हे पाहूयात। MPSC, UPSC आणि बँकांची परीक्षा देऊन करिअर निवडण्याचा मार्ग अनेक विद्यार्थी पसंत करतात। मात्र या परीक्षांच्या मानानं सोपी असलेली कर्मचारी निवड आयोगाची म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी आहे, ज्यामुळं केंद्रीय प्रशासनामध्ये काम करण्याच्या अनेक संधी उपलब्ध होतात। सर्वात आधी समजून घेऊया स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षा म्हणजे नक्की काय। स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच केंद्रीय कर्मचारी निवड आयोग होय। केंद्रीय मंत्रालयातील विविध खात्यांमध्ये असणाऱ्या अराजपत्रित गट ब आणि गट क पदांच्या भरतीसाठी या आयोगामार्फत दरवर्षी विविध परीक्षा आणि मुलाखती घेतल्या जातात। सध्या SSC मार्फत निरीक्षक, उपनिरीक्षक, लेखापरीक्षक, त्याचबरोबर केंद्रीय मंत्रालयांच्या विविध खात्यांमधील सहाय्यक या आणि अशा 29 पदांसाठी या परीक्षा घेतल्या जातात। काही परीक्षांमध्ये 12वी ही पात्रता असते तर काहींमध्ये पदवी ही पात्रता आवश्यक असते। अभियांत्रिकी पदवीधरांसाठी ही परीक्षा असतात। आता जाणून घेऊया स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या या परीक्षांची नावं काय आहेत ती। कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल अर्थात CGL एक्झाम पदवीधरांसाठी असलेली ही परीक्षा आहे। केंद्र सरकारच्या विविध विभागात भरती करण्यासाठी ही परीक्षा घेण्यात येते। ही परीक्षा देशातील सर्वात मोठी परीक्षा असून केंद्रातील महत्त्वाच्या खात्यांमधील अनेक पदं या एकाच परीक्षेमार्फत भरण्यात येतात। कंबाईंड हायर सेकंडरी लेवल 10+2 एक्झामिनेशन अर्थात CHSL एक्झाम 12वी पास उमेदवारांना संधी देणारी ही परीक्षा होय। केंद्र सरकारच्या विविध मंत्रालय, विभाग आणि कार्यालयांमधील लोअर डिव्हिजनल क्लार्क, ज्युनियर सेक्रेटरिएट असिस्टंट, पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट आणि डेटा एंट्री ऑपरेटर्स या पदांसाठी या परीक्षेद्वारे भरती होते। स्टेनोग्राफर्स ग्रेड C and D एक्झामिनेशन अर्थात स्टेनो C and D एक्झाम कर्मचारी निवड आयोगाची स्टेनोग्राफर ग्रेड C आणि D या पदांसाठी ही परीक्षा असते। ज्युनियर इंजिनियर्स एक्झाम अर्थात JE एक्झाम अभियांत्रिकी पदवीधरांना संधी देणारी ही परीक्षा दरवर्षी केंद्र सरकारची विविध मंत्रालय आणि विभागांतर्गत संस्थांमधील विविध ट्रेडमधील ज्युनियर इंजिनियर JE पदाच्या भरतीसाठी JE परीक्षा अर्थात ज्युनियर इंजिनियर परीक्षा घेतली जाते। याद्वारे ज्युनियर इंजिनियर सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि क्वांटिटी सर्व्हिंग अँड कॉन्ट्रॅक्ट्स या पदांसाठी ही संधी उपलब्ध होते। रिक्रुटमेंट ऑफ सब इन्स्पेक्टर इन दिल्ली पोलीस CAPFs अँड असिस्टंट सब इन्स्पेक्टर्स इन CISF एक्झाम अर्थात CAPF एक्झाम दिल्ली पोलीस आणि सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्स म्हणजे CAPF मध्ये सब इन्स्पेक्टर आणि CISF मध्ये असिस्टंट सब इन्स्पेक्टर भरतीसाठी होणारी ही परीक्षा आहे। रिक्रुटमेंट टू द पोस्ट ऑफ मल्टीटास्किंग नॉन टेक्निकल स्टाफ अर्थात MTSNT ही परीक्षा म्हणजे सरकारी नोकरी मिळवण्यासाठीची उत्तम संधी। मल्टीटास्किंग स्टाफ नॉन टेक्निकल या परीक्षेत उमेदवारांना बहुपर्यायी प्रश्नांची उत्तरं द्यायची असतात। कंबाइंड रिक्रुटमेंट ऑफ ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर, ज्युनियर ट्रान्सलेटर, सीनियर हिंदी ट्रान्सलेटर्स अँड हिंदी प्राध्यापक एक्झामिनेशन अर्थात JHT एक्झाम कर्मचारी निवड आयोगाच्या माध्यमातून कनिष्ठ हिंदी अनुवादक, कनिष्ठ अनुवादक आणि वरिष्ठ हिंदी अनुवादक या पदांसाठी JHT ही परीक्षा घेतली जाते। कर्मचारी निवड आयोगाच्या या परीक्षांपैकी स्टेनोग्राफर्स ग्रेड C and D आणि JHT या परीक्षांव्यतिरिक्त आधी सांगितलेल्या सर्व परीक्षांच्या तयारीसाठी सारथी संस्थेच्या वतीनं प्रशिक्षण दिलं जातं। SSC कडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा पूर्ण वर्षभर सुरू असतात। वर्षभराचा परीक्षांचा कार्यक्रम त्यांच्या संकेतस्थळावर म्हणजेच ssc.nic.in यावर पाहता येतो।
परीक्षेचे बदललेले स्वरूप, परीक्षेची नियमितता, परीक्षेची जलद प्रक्रिया, वाढलेली पदसंख्या, त्याचबरोबर महत्त्वाची पदं. या परीक्षा म्हणजे करिअरची उत्तम संधी आहे.